मधील जाचकटींच्या विरोधामध्ये रोहित पवारांचा एल्गार. पंढरपूरमध्ये आजपासून रोहित पवारांचं अन्नत्याग आंदोलन. पंढरपूरमधील शिवतीर्थ परिसरामध्ये रोहित पवारांचं आंदोलन. रोहित पवारांना रोज नवा इश्यू येतो, चंद्रकांत पाटलांचा निशाणा. रोहित पवारांना आता रोज मीडियासमोर येण्याचाच उद्योग उरलाय. पंढरपूरमधील आंदोलनावरून चंद्रकांत पाटलांची टीका. रोहित पवारांनी अन्नत्याग नाही तर स्टंटबाजी त्याग आंदोलन करावं. नवनाथ बन यांचं ट्विट. कर्जमाफीचं स्वागत सोडून रोहित पवार आंदोलनाच्या नौटंकीमध्ये व्यस्त. ट्विटमधून नवनाथ बन यांची टीका. प्रणित मोरेच्या कॉमेडी शोची राष्ट्रीय महिला आयोगाकडून दखल. शोमध्ये महिलेच्या संमतीविना लैंगिक वर्तनाचे कथित गौरवीकरण केल्याचा आरोप. विजया रहाटकर यांच्याकडून हरियाणाच्या डीजीपींना तातडीच्या कारवाईचे निर्देश. प्रणित मोरे हिमांशू जांगरला 22 जूनला आयोगासमोर हजर राहण्याचा समन्स. कॉमेडियन प्रणित मोरेच्या शोमधील वक्तव्यावरून शिकाऊ डॉक्टर सेजल पवार अडचणीत. केईएम रुग्णालय प्रशासनाकडून 2 वरिष्ठ डॉक्टरांची कमिटी स्थापन. योग्य ती कारवाई करणार. डॉक्टर हरीश पाठक यांची माहिती. मुंबईच्या चारकोपमधील मनसेकडून महागाईच्या विरोधामध्ये हिंदीत बॅनर. मनसेच्या दिनेश साळवींनी लावलेले हिंदीमधले बॅनर चर्चेचा विषय. दिनेश साळवींकडून सोशल मीडियावर सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल. मुंबईमध्ये मंत्रालयासमोर वंचितच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन. नीट पेपरफुटी प्रकरणी वंचितचं आंदोलन. मंत्रालयासमोर आंदोलन करणाऱ्या वंचितच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड. कृषी मंत्री दत्ता भरणे यांचा डीप फेक फोटो वापरून कृषी विभागात भरती होत असल्याची बनावट जाहिरात. हवेलीच्या कृषी अधिकाऱ्यांकडून पुण्यामधील अलंकार पोलीस ठाण्यात या संदर्भात तक्रार दाखल. मंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये शीतल तेजवानीनं जमिनीवरचा मालकी हक्काचा दावा मागे घेतला. पुणे जिल्हा सत्र न्यायालयात शीतल तेजवानी हिनं मालकी हक्काचा दावा केला होता. मालकी हक्क मागे घेतल्यामुळे दस्त नोंदणी रद्द होणार का याकडे लक्ष. निदा खानसह सर्व आरोपींच्या जामीन अर्जावर 19 जूनला सुनावणी. सरकारी पक्षाची देखील बाजू 19 जूनला ऐकून घेतली जाणार. गर्भवती असल्यामुळे जामीन मंजूर करावा अशी निदा खानची न्यायालयाकडे मागणी. साताऱ्याच्या कराड तालुक्यातील शहापूर गावातील जवान अर्जुन जाधव यांना वीरमरण. काश्मीरच्या उरी सेक्टरमध्ये कर्तव्य बजावत असताना जवान अर्जुन जाधव शहीद. शहापूर गावामध्ये जवानाच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.